मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी 4 ऑगस्ट 2026 ची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. अनेक दिवसांनी व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपूर्ण आता जवळपास 1 वर्ष झाला आहे. सरकारने कोणत्याही पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. पण या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा जो शब्द सरकारने दिला होता तो सुद्धा सरकारने पाळलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी भागवत कबाडे हे हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. भागवत कबाडे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या 2 प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामधील पहिली मुख्य मागणी आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्याच आस्थापनेमध्ये त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्या आस्थापनामध्ये रोजगार मिळवून द्यावा. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की भागवत कबाडे यांनी अशी मागणी केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा कुठेतरी कमी पडले आहेत. त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. या 2 प्रमुख मागण्यांसाठी भागवत कबाडे हे हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. भागवत कबाडे यांची मागणी आहे की मंगलप्रभात लोढा हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुठेतरी कमी पडलेत. याच मुद्द्याला धरून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा मागितला आहे. मंगलप्रभात लोढाच्या जागी कोणीतरी मराठी माणूस हा कौशल्य विभागाचा मंत्री व्हावा अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. जेणेकरून या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आणि त्याबरोबरच संपूर्ण युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल. या युवकांसाठी वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ असं सरकारने मागील हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं. त्यांनी 5 सूत्री 7 सूत्री असे काहीतरी कार्यक्रम जाहीर केले होते. विद्यार्थ्यांना लोन फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ, त्यांना काही कर्जसुद्धा देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. पण यातील कोणतीही गोष्ट सरकारने केली नाही. ते फक्त त्यांनी अधिवेशनापुरतं बोललं आणि ही संपूर्ण प्रोसेस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील संपूर्ण जी ही प्रोसेस होती हीच बंद केली आणि मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना ही डायरेक्ट त्यांनी स्टॉपच केलेली आहे. नवीन प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा पुन्हा रोजगाराची संधी उपलब्ध करून घेण्यासाठी जॉईनिंग करून दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील पहिली आणि एकमेव बॅच ज्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं तेवढीच आहे. त्यानंतर कोणालाही संधी दिलेली नाही. त्यामुळे भागवत कबाडे हे या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आपण पाहिलं असेल की मागील 1-1.5 आठवड्यात ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये कोकरोच जनता पार्टीने आंदोलन केलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्याच पद्धतीने जर कोकरोच जनता पार्टीने हे केलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी जर मोठ्या पद्धतीने भागवत कबाडे यांना पाठिंबा दिला आणि हिंगोली इथे जर उपोषणाला पाठिंबा दिला, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने जर केली, आमरण उपोषणं जर केली तर कुठेतरी महाराष्ट्र सरकार याची दखल घेईल आणि या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करेल. पण त्याच्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी आणि तरुण युवकांनी मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणाने या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. हीच महत्त्वाची अपडेट होती जी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याबरोबरच याविषयी तुमच्या वेगवेगळ्या भूमिका कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन अपडेट्सच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.